नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिंदू पुराणमध्ये। ज्यांना नवरात्रीमध्ये गट कधी उठवायचे, नवरात्रीचा उपवास आहे त्यांना कधी सोडायचा आहे किंवा ज्यांचा उठता बसता आहे त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे, कधी धरायचा आहे, त्याचबरोबर देवीला कडाकणीचा नैवेद्य कधी दाखवायचा आहे, पुरणपोळीचा नैवेद्य कधी आणि गट कधी उठवायचे आहेत, अशी बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। जसं गट स्थापनेला विशेष महत्त्व आहे तितकंच गट विसर्जन करण्यालाही तेवढेच महत्त्व आहे। सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे। सर्वांनीच आपापल्या घरी गट स्थापना केली असेल, अखंड नंदादीप लावला असेल, गट बसवल्यावर गटाचं उठता पण केलं जातं, गट विसर्जन केलं जातं, गट उठवले जातात। देवीची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते। देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरी होते आणि 10व्या दिवशीच आपण दसरा साजरा करतो। यालाच विजयादशमी असे देखील म्हणतात। तर सर्वात आधी आपण गट कधी हलवायचे हे पाहूया। आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुळाचाराप्रमाणे काही जण नवमीला तर काही जण दशमीला गटाचे विसर्जन करतात। पण यावर्षी महालक्ष्मी दिनदर्शिकानुसार नवरात्र स्थापना 23 तारखेला सोमवारी 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवमीला गट आपण हलवणार आहोत। म्हणजेच या वर्षी आपण गट हे नवमीलाच हलवायचे आहे। काही जण विसर्जन दसऱ्या दिवशी करतात किंवा मग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करतात, कारण की दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यामधले जे अंकुर आहेत ते गांधी टोपे मध्ये घालून सोनं लुटण्यासाठी जातात। तसंच दसऱ्याच्या दिवशी ते अंकुर देवाला वाहतात। त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या गटाचे विसर्जन करू शकता। मात्र गट आपल्याला नवमीला हलवायचे आहेत। नवरात्रीचे उपवास कधी सोडायचे? काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा गट उठवले जातात। तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे पूर्वीपासून जी काही परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही गट उठवायचे आहेत आणि त्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे त्यांनी या दिवशी म्हणजे नवमीलाच उपवास सोडायचा आहे। नवमीला उपवासाचे पारणे करायचे आहेत आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी 22 तारखेला म्हणजे रविवार 22 ऑक्टोबर 2023 रोजी अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि नवमीला सकाळी गट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही गट उठवण्यापूर्वी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग गट उठवायचे आहेत। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तळी वगैरे भरून झाल्यावरती आपण गट उठवायचा आहे। मग ते गट उठवल्यावरती त्या गाठावरचा नारळ आपण फोडून प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचा आहे आणि मग ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी सुद्धा गट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि त्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे त्यांनी सुद्धा गट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। म्हणजे यावेळी 23 ऑक्टोबर 2023 रोजी खंडे महानवमी या दिवशी गट हलवले जातील आणि उपवासाचे पारणे केले जाईल। त्याचबरोबर दसऱ्याला सुद्धा आपण गोडधोड करत असतो। या दिवशी सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो, एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतो, एकमेकांना सोनं देतो आणि सोनं देताना सोनं घ्या सोन्यासारखे राहा असे आपण एकमेकांना म्हणतो। कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते, म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंद उत्सव साजरा करत असतो। म्हणून आपण दसरा हा सण साजरा करतो। नवरात्रीत देवीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचे प्रकार। नवरात्रीत देवीला कळकळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। कडाकणी बांधली जाते। हे कडाकणे तुम्ही पंचमी, सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवसांमध्ये बांधू शकता। तुम्हाला पंचमी आणि सप्तमीला शक्य नसेल तर मग अष्टमी आणि नवमीला सुद्धा कडाकणी बांधू शकता। कडाकणी बांधताना 5 कडाकण्या बांधतात, आमच्याकडे 5 बांधतात, काही ठिकाणी 7 किंवा 9 अशा पण बांधत असतील। आपल्या घरामध्ये सुद्धा गटावरती कडाकणी बांधली जाते। तशा प्रकारे आपण गटावरती माळ बांधतो, त्याच प्रकारे कडाकण्याची माळशी करून बांधली जाते।
त्यामध्ये देवीचे दागिने बनवले जातात. वेणी, फणी, आरसा, हार, बांगड्या, जोडवी, माळ, अंगठी, पैंजण, कानातले, हातकाऊ आणि पान हे सर्व एकत्र करून एका दोऱ्यामध्ये बांधले जाते. याची अशी माळ बनवून आपल्या घरात गटावरती बांधली जाते. बाहेर मंदिरामध्ये जाताना तुम्ही 5 कडाकण्या अशा दोऱ्यांमध्ये बांधून मग त्या मंदिरामध्ये नेऊन बांधू शकता. त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. अष्टमी किंवा नवमी दिवशी लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे केले जातात आणि ते उकडून मग त्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा असतो. आमच्या भागामध्ये भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या भागामध्ये पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व करायचे आहे. तसेच ज्यांना देवीची ओटी भरायची आहे ते अष्टमीला भरू शकतात, नवमीला सुद्धा भरू शकतात. ज्यांना कन्या पूजन करायचे आहे त्या अष्टमीला नवमीला करू शकतात. देवीला बलिदान दिलं जातं, कोहळा कापला जातो, ते सुद्धा पण या दिवशी करू शकतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपण घट उठवण्याच्या आधी दाखवायचा आहे. नवमीला तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवून मग घट उठवू शकता. त्याचबरोबर बरेच जण म्हणतात की घट उठवल्यावर लगेच देवाची पूजा करायची का? तर घट उठेपर्यंत असेही आपल्याला दुपार झालेली असते, 11-12 वाजलेले असतात. त्यामुळे या दिवशी देवपूजा करत नाहीत. दुसऱ्या दिवशी दसरा असतो. या दिवशी सकाळी उठून लवकर देवाला स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करायची असते. तर या अशा प्रकारे सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर या दिवशी खंडे महानवमी आहे. या दिवशी नवरात्रोत्सव स्थापन आहे. आपण उपवास सोडणार आहोत, घट हलवणार आहोत आणि मंगळवार 24 तारखेला दसरा हा सण साजरा करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील मी तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे ती सर्व महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये बघून सांगितलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नवमीला तर काही ठिकाणी दसऱ्याला घट उठवतात, काही जण दसऱ्याला उपवास सोडतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्व करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.